केलं पाहिजे, कोणी उपकार करीत नाही. पखवाद्यानं पखवाद वाजवलं तर काय उपकार नाही, गायकानं चाल म्हणली तर काय उपकार नाही, कीर्तनकारानं कीर्तन केलं तर काय फुकाट नाही, कोणी करीत नाही. ह्या जगात उपकार कोणी करीत नाही. काय माणसं म्हणतात तो लय झटत हो, फुकाट कोणीच झटत नाही. नाही 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 पैसा मिळाला तर लाल तरी घेरून घ्यायची म्हणून तरी झटतो. जगातला प्रत्येक माणूस हा काही ना काही स्वार्थ ठेवूनच काम करतोय. फक्त या जगात दोन माणसं आहेत का त्यांनी स्वार्थ ठेवला नाही पण काम केल्याशिवाय राहिले नाहीत. एक आई वडील आणि दोन संत. ज्ञानेश्वरी लिहिण्यात काही स्वार्थ नाही, गाथा लिहिण्यात काही स्वार्थ नाही, 9 महिने कुशीत ठेवून 3 वर्ष अंगा खांद्यावर खेळण्यात आणि स्तनातलं दूध पाजण्यात काहीच स्वार्थ नाही. आणि करोडोची इस्टेट कमवून आयती पोराला देऊन निघून जाणं कोर्टाचा कोणता स्वार्थ नाही. 40% लोकांना बापाची इस्टेट कमवलेली सांभाळता आली नाही तर कमवायचं सोना इकली. बापाचा उतारा मोकळा केला, हा पान उतारा जन्माला आला. यानं बापाचा उतारा मोकळा केला आणि सासरवाडीला गोंठा वाढवला, काही केलं नाही. परत नीट ऐका, या जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं काम केलंच पाहिजे. तुकाराम महाराज आलेच उद्धारया जन जड जीव. दुसरा मुद्दा संपला. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलंच पाहिजे. तिसरा मुद्दा कीर्तनाला. कीर्तन सुरू झालंय, ऐकणाऱ्यांना सूचना, दरिद्रेवानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं ते चालत नाही आपल्याकडे. दाढीला हात लावून, डोक्याला हात लावून, गुडघ्यात मुडकं गोतवान, तंगडेवर करा, यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पायाचा घर. ते आपल्या कीर्तनाला ते आज चालत नाही. आणि आपल्या कीर्तनाला असं तोंड सोडे बिडे कार्यक्रम चालत नाही. डोक्याला हात लावून तंगड्यावर करा, यायचं नाही. आणि आपल्या कीर्तनाला बसलो बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे ना, हा लय उत्तर आहे, पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. यसला यस, नोला नो. आणि ते बी जाग्यावर. तुम्ही मला आत्ता म्हणा महाराज तुमचं वाक्य आम्हाला पटलं नाही, मला अभ्यास कमी असल्यामुळं आज उत्तर देताना आलं, महिन्यानं देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. नाही देता आलं तुमच्या पाया पडणार. पण असल ते जाग्यावरच. उद्या क्लिपा टाकून दुसऱ्याला बदनाम करायचं नाही. आता कीर्तन ऐकायचं ना, उद्या क्लिपा टाकायच्या. रात्रीचं कीर्तन मला पटलं नाही, मी तुला बोलवाय आलतो का? ये माय भाऊ खंडी बस आहे. अहो यायचंच नाही ना, आपण लय पंडित आहे ना, उताना पडायचं घरी, डोक्याला तांगाळ करायचं. एक वाक्य नीट आहे का? कीर्तनातली चूक एखाद्या विद्वान वारकऱ्यानं काढली तर ती कुणी मान्य करावं, कुणी मान्य करावं. विद्वान वारकरी असेल, त्याला त्याच्याकडे बैठक आहे, त्याच्याकडे थोडा पाठ आहे, त्यानं कीर्तनातली चूक काढली ना, कीर्तनकारानं त्याच्या पाया पडून माफ करावी. का? म्हणजे तो विद्वानही आहे, त्यागही आहे. ज्यांच्या नालायकांचे हृदय सपले क्वाटरी पिऊ पिऊ, त्या बेवड्यांनी इकडे डोकं का लावायचं? आम्ही विचारलं का तुम्हाला दारू पिताना डोळे का झाकतो, तोंड वाकडं तिकडे का करतो? यसला यस, यसला यस, नोला नो. कीर्तनाला अभंगाला सुरुवात. आज कीर्तनाला घेतला अभंग तुकोबारायांचा. पहिला मुद्दा कडवे 5, मुद्दा संपला. दुसरा मुद्दा उपदेश आहे. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम. आजारी तुम्ही नाही, ज्यानं काम केलंच पाहिजे. फायनल मुद्दा. तिसरा मुद्दा कीर्तनाला बोलत जायचं. का? माझं असं म्हणणं नाही, पटलं तर हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. या जगात फक्त देव सत्य आहे, बस. बाकी सगळं लबाड. आणि बोला काय खरंय? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला.
सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला सत्य 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 पटकन बोलायचं बरं का देव सत्य आणि नाहीतरी बाकी मला सांगा काय खरंय काय गॅरंटी कशाची गाडी घेतली नवी तिच्यात घरी जाऊच गॅरंटी नाही बायको मिळालाच या जगात काही खरं नाही फक्त देवच खरं आहे पुन्हा उलटे फिरू आता आपण जागेव करंट लावून दिलाय तुम्हाला या जगात देव खरं आहे देव खरं आहे संत खरं आहेत ग्रंथ खरं आहेत जन्म खरा आहे मृत्यू खरा आहे आणि ज्ञान खरं आहे या जगात 7 गोष्टी खऱ्या आहेत बाकी सगळं लबाड काय खरं आहे पुढं काय खरं आहे प्रियशी धोका प्रियशी काय माणसं म्हणतात तिचं माझ्यावर लई प्रेम आहे पागल आहे तू पागल प्रेम बीम ह्या गोष्टी डोक्यातून काढून टाका प्रियशी म्हणजे सोपी गोष्ट नाही कोणत्याही प्रियकरानं उत्तर द्या कीर्तनात बसलेल्या आपलं हॉटेलचं बिल कधी प्रियशीने दिलं का देणारच नाही ते हुशार मॉडेल आहे हा 16 आईस्क्रीमच्या कांड्या खात एकट तर हे एक कांडी चूक हित त्याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही अरे पैसेच नाही तर काच प्रेम बीम करायला कोणी मोकळं नाही प्रियशी पाहिजे म्हणल्यावर मोबाईलचं बिल आपण टाका सिम आपण टाकून द्या हँड सीट आपण घ्या गाडीला पेट्रोल आपल्या टाका मग ते मॉडेल आपल्या मागं बसणार तो बांधणार काय तकलीफ आहे तिला अरे ह्या जगाची व्याख्या लव इज ए मनी अँड मनी इज ए लव मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी नो मनी नो लव इन द वर्ल्ड अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन या जगातली माणसं फक्त पैशावर प्रेम करतात कुणी कुणावर प्रेम करायला मोकळं नाही हाच प्रेम एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं काय बोंबलं ती बाई देवान तुझी रान रटकी झाली मला काला ठेवलं त्यांना काला नेलं काय माझ्या जगण्यात माझ्या कशासाठी ठेवलं कोणच्या कपावून जगून काला जगून बांगड्या फोडीतीन तोंड फोडीतीन केस मोकळे सोडीतीन लोकड्याचा पदर फाडीतीन वाय 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 करतीन थोबाड झोडीतीन आळडतीन ओलडतीन आणि नवरा जळवतो ती आगी कवडीती मला येऊ द्या मला येऊ द्या मला येऊ द्या आणि 2-3 बाया तिला माग वडी द्या अशी जाळाजवळ न्यायची थोडी दिल्ली करायची जाळाजवळ न्यायची अशी थोडी दिल्ली कर शिंगाट घरगाठी कोण मरत कोणासाठी महाराज नाही नाही हा भ्रम आहे आणि हे जगत सगळं कसं आहे ब्रह्मात आहे ब्रह्मात देव सत्य आहे बरे देव सत्य आहे संत सत्य आहेत ग्रंथ सत्य आहेत जन्म सत्य आहेत मृत्यू सत्य आहे बाकी सगळं लबाड आहे मग करायचं काय पती लक्ष्मीचा जाणतस पती लक्ष्मीचा जाणतस हो पती लक्ष्मीचा जाणत नको खेद करो कोणत्या गोष्टीचा नको खेद करो कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करो कोणत्या गोष्टीचा नको खेद करो कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करो कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या
हरिमुखी गाता हरपलीच मग काय चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान ठेविले अनंते तैसेची राहावे ठेविले अनंते तैसेची राहावे ठेविले आरते तैसे चिराहावे ठेविले आरते तैसे चिराहावे ठेविले अनंते तैसेची राहावे ठेविले अनंते तैसेची राहावे क्या बात है क्या बात है ठेविले आरते तैसे चिराहावे ठेविले आरते तैसे चिराहावे चित्ती असू द्यावे समाधान 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 चित्ती असू द्यावे चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान ठेविले अनंते तैसेची राहावे 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 चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान ठेविले आनंदे तैसे जीवन चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान दान समाधान याच नाव समाधान बस अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय चिंता बिंता काही करायची नाही तो ठरील कटेवर हाते विटेवर बाय काय नाही आपण बांधला बंगला आपल्या बापाला नाही जमलं आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं बाकीचा विचार झोपायच्या टायमाला करा देव ठेवील तर राहायचं चिंता बिंता काही करायची नाही आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल तू जाणं गरजेचं आहे तूच पप्प्याची बिस्किट खातीन तू काय पप्प्याची चिंता करते कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा 2 कडवे 5 3 उपदेश जी व्यक्ती ज्या कामाला आली केलं पाहिजे बरेच पैलवानानं व्यायाम विद्यार्थ्यांना अभ्यास बायकोने नवरे सेवा शेतकऱ्यानं काम पखवाद्यानं रियाज केला पाहिजे गायकानं प्रॅक्टिस केली पाहिजे कीर्तनकारानं अभ्यास केला पाहिजे कुणी उपकार करीत नाही अभ्यास करायला काय रोग झालाय काय काम काय 4 महिने काशीला गेला आणि भागवत शिकून आला काल झगमाराय गेला तिथं तिकून आला आणि ज्या गावात कथा ठुली तिथंच रुक्मिणी घेऊन गेला काय करतात कथा नाही झाली पण सत्य कथा झाली काय करतात ते बावळेपणा नाही करायचं महाराजांची भाषा आहे माझी नाही जयाचे ऐक धड नाही तयाचे परत्र पुष्यिका असं त्याला जमा एक वाक्य सांगा ज्याला परमार्थात आचरण टिकवता आलं नाही त्यानं इकडे यायचंच नाही काशीला जायचं काही कामच नाही ना काशीला जाणारे ध्यानात ठेवा महाराजा सगट काशीचा नियम माहिती काय तुम्हाला
काशीला गेल्यावर परत गावात यायचं नसतं असा नियम आहे. तो झकमारीत गावात आला आणि मी दाव्याचं खात नाही, कानबाट फोडीन दाव्याचं आणि काशीचं काय. तुला जायलाच कोणी सांगितलं होतं? 7-8 दिवस काशीला गेला, 8-10 दिवसही बुडाले, गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. काय लागलं काशी? काशीची ओवी ऐका 12व्या अध्यायातली, मोक्ष देऊन हो. एकदा MPSC नापास झाला, टेन्शन घेऊ नको, हो दे, काय फरक पडत नाही. 2दा होय, मी म्हणतो 4 वेळा होय, काय फरक पडला 4 वेळा नापास झाल्यानं. पण पास झाल्यावर लाल दिवस आहे. मग पास झाल्यावर जर तुम्ही तहसीलदार होत असाल तर अभ्यास करायला काय हरकत आहे? नापास व्हायला काय लाजायचं एवढं? काय लाजायचंय? तुझ्याकडे भेजत आलत नाही, तुझा व्यापार कर. ते जमत नाही, तब्येत कमाव, पैलवान हो, महाराष्ट्र केसरी होशील. एक वाक्य समजा, अपयश माणसाला खेचून आणता येत नाही. एक वाक्य नीट आहे का? अपयश ज्याला पचवता आलं त्याला यश खेचून आणता येतं. जीवनामध्ये 2 बाजू होतील, एक तर पास नाही तर नापास, चांगलं किंवा वाईट, सुख किंवा दुःख, काय फरक पडायचा नाही. पण जीवनामध्ये उदास व्हायचं नाही कधी. आजच्या कीर्तनातलं पहिलंच वाक्य ते, येईल त्या संकटाला हसत तोंड द्या, एक दिवस संकट यायचं बंद होईल. संकट यायचं बंद होईल आणि आपल्याला टेन्शन आहे. काय हो? बिनडोकपणाचं टेन्शन आहे. काय होईल? काहीच नाही होत. तू काय कर, तुला काय होईल? काय होतच नाही तर काय होईल? माझ्या पप्प्याचं कसं होईल? तुला भाकर मिळते का हे पाय, पप्प्याचं भाऊ काय करायचं? पप्प्याला काय चिंता नाही. आणि आयुष्यामध्ये जो माणूस चिंता करीत नाही तो देव झाल्याशिवाय राहत नाही. कीर्तन आजच्या गणपतीतल्या कीर्तनातलं पहिलं वाक्य, चिंता बिंता सोडून द्या, काय व्हायचं ते होईल. काय होतच नाही तर काय होईल? आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल? तू जाणं गरजेचं आहे. हा, तूच पप्प्याची बिस्किटं खातील, तू काय पप्प्याची चिंता कर. लहान आले पोरं पटकन बोला. पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती घरात? मम्मी. करेक्ट. हा, आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. करेक्ट. घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. हा, बरं मम्मी बोलायला लागलो काय तिला व्याकरण आहे का? मम्मी बोलायला लागले का व्याकरण आहे का? उकार आहे का, वेलांटी आहे का, रस्व आहे का, दीर्घ आहे का, पहिली वेलांटी आहे का, दुसरी वेलांटी आहे का, उद्गार वाचक चिन्ह आहे का? व्याकरण फेल बायकोचं बोलणं. बरं मम्मी बोलायला लागलो काय सुईची बोलती का? काय काय सांभाळू मी? काय काय सांभाळू? शाळा सांभाळू का, पोरं सांभाळू का, घर सांभाळू का, तुमची आई सांभाळू का, तुमचा बाप सांभाळू का, तुमचा भाऊ सांभाळू, शेळ्या सांभाळू का, बोकडा सांभाळू का, काय काय सांभाळू? तो म्हणला काहीच सांभाळू नको, तुझं तोंड सांभाळ. मी सगळं सांभाळितो, तुझं तोंड सांभाळ. पण पोरांनो, मम्मी सगळं सांभाळिती पण काय सांभाळित नाही? फायनल आपले भक्त खोटं बोलत नाही. फायनल ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे. थोडं थोडं पुढे सरकायचं अभंगाच्या. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे. अभंगातला तो पहिला मुद्दा संपलाय. दुसरा मुद्दा चिंता बिंता सोडून द्या. आयुष्य फार थोडं आहे, पण एक पदत वाक्य ऐका. काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका. आज चांगलं वागा, उद्या चांगलंच होईल. आणि झटत राहा, झटत राहा, झटत राहा, झटत राहा, झटत राहा. यश येणार आहे, यश येणार आहे. पण निगेटिव्ह विचार करू नका. आपला विषय नाही, मग तुझा काय विषय? निगेटिव्ह विचार नाही करायचा. मुलगी महाराज 15 वर्षापूर्वीची स्त्री आणि आजची स्त्री जमीन आसमानाचा फरक आहे. 15 वर्षापूर्वीची स्त्री फक्त चूल मूल किचन ओटा आणि मुलांवर संस्कार एवढंच होतं. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, आजची मुलगी तहसीलदार आहे, आजची मुलगी कलेक्टर आहे, आजची मुलगी प्रांत आहे, आजची मुलगी महापौर आहे, आजची मुलगी नगरसेवक आहे, आजची मुलगी खासदार आहे, आजची मुलगी आमदार आहे. का? आज महिलांना जेवढं, फक्त तुम्ही निगेटिव्ह विचार सोडून द्या. मुलींनी असा विचार नाही करायचा मला काय होईल. तुमच्यावर दिवसच चांगले येणार आहेत. माझं लग्न कसं होईल टेन्शन घेऊ नका. तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागेल, रांग. मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोपर्यंत तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायची अंगणातून तुम्ही सापडायच्या गोव्याला. काय
तरच चांगले येणार आहेत. आणि एक वाक्य सांगतो मला, प्रत्येक क्षेत्रामध्ये चढ आणि उतार आहे, त्यामुळे निगेटिव्ह विचार करायचे नाही. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन सुरू झालंय, बोलत जायचं. आपल्या कीर्तनाला यसला यस, नोला नो, पटलं तर हा म्हणायचं, पण रिलॅक्स चिंता बिंता करायची नाही, बोला पटकन. माझं असं म्हणणं आहे, या जगात देव सत्य आहे. हाला हा म्हणा, नाही ना नाही म्हणा. हा, पण आता इथं दोन प्रभाव पडतील. सात्विक प्रवृत्तीचा जो वर्ग आहे तो म्हणेल देव आहे, पण तामस वर्ग जो आहे, जो कर्माने अहंकारी आहे, तब्येतीने अहंकारी आहे आणि इस्टेटीने अहंकारी आहे, त्याला देव ही कल्पना मान्य नाही. परत निघाय का बरं, त्याला तब्येतीचा अहंकार आहे, पैशाचा माज आहे, माज आहे, माज पैशाचा, गमेंड आहे. तो म्हणतो देव किरकोळ. श्रावणात पिल्यानं काय होतं, काय होतं श्रावणात पिल्यानं? काय होत नाही, रिटायर झाल्यावर येडं होतं. सुख आला गणपतीच्या आरतीला होत नाही काही, पण झाल्याशिवाय. हो, ज्या माणसांनी नोकरीला असताना नुसतं पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर स्लॅब टाकले, त्यांची अशी जिरली, देव त्यांना खाऊन देत नाही, खातीच नाही, ते नुसते ताटले का पाहत्या. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्या. माना नाही तर नका मानू. एक वर्गाला देव मानणे, एका वर्गाला देव मानणे तो सत्वगुणी वर्ग आहे, आणि एका वर्गाला अहंकार असल्यामुळं देव मानत नाही. नीट ऐका, देव मानत नाही असं लोक नाही, देव मानत नाही असं नाही, पण अहंकार त्याला त्या गोष्टीपर्यंत जाऊ देत. एखाद्या बाईच्या नवऱ्याला 1,00,000-1.5 लाख पेमेंट आहे, फ्लॅट बिलॅट गव्हर्नमेंटचा आहे, सगळं फुकट आहे. ती म्हणते हरतालिका करण्यात काय मजा आहे, का हरतालिका करावी, का चतुर्थी करावी, ती गमेंट आहे. तिला ती नवऱ्याच्या पगाराची गमेंट आहे. मग आता देव न मानणारी जी लोक आहेत त्यांना मी 4 प्रश्न विचारतो. हाला हा म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. आपल्याकडे साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत, बचत गट सम्राट आहेत, पण आतापर्यंत कोणी रक्त बनवायचा कारखाना काढला का? नाही. माय काही एज्युकेटेड लोक आता रक्ताचे 2 पेशी आहेत, व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स, रेड ब्लड कॉर्पस्कल्स, म्हणजे तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताचे 4 गट आहेत, ए बी, ए बी आणि ओ. हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे. मग आतापर्यंत रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? तर अन्नाचं रक्त जो बनवतो तो दिसत नाही, पण आहे, त्याचं नाव देव आहे. फायनल, यसला यस म्हणा, नाही तर नो म्हणा. म्हणजे अन्नाचा रक्त जो बनवतो तो कोण आहे? एकाच साईडला आपल्याला पटलं नाही. दुसरं उदाहरण, मुळात घातलेलं पाणी पानात गेलंच कसं? कोणत्या इंजिनियरचं कंस्ट्रक्शन आहे? त्या इंजिनियरचं नाव आहे देव. तिसरा प्रश्न, नारळात पाणी आलंच कसं? जाय किती दिवस शाळेत पड, शिकून जरी मेला तू, अरे त्याचं उत्तरच आहे देवाची करणी. नारळात पाणी. उद्या बाळ जन्माला येणार आहे, आदल्या दिवशी आईच्या असताना दूध तयार आहे. मग एखादा बिंडोक मेंदूचा म्हणेल घडू शकतं, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमा वाटा आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. पण त्याच्या बापाला का पेत नाही? 9वा अध्याय मालकरी मंडळी. टाळकरी तिकडे माग कुठं, इकडे सांगा मला आधार राहू द्या ना तुमचा. वाक्य नाही का? उत्तर आहे 9व्या अध्यायात, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. हे जगत सगळं देवाच्या ताब्यात आहे, देव चालवतो. या 4ही उदाहरणावरून देव आ ए च.
फायनल. आता एवढं ऐकून एखादा म्हणला मला शंका आहे, तू सासरवाडीला जा, लाण्या मेवणीला मेसेज टाक, गप्पा हानीत बस, तू अशी डोकं लावायला आम्हाला वेळ नाही मूर्ख. तू पागलच आहे, तुझ्याकडून नाही लागत. तू पागल नाहीये, अहंकारी पागल आहे. एक पाणी फोडणारा कोणीतरी आहेस. आता उलट ऐका. देव सत्य आहे, पहिलं वाक्य. 2 संत सत्य आहेत. कशावरून? संतांशिवाय देव कळू शकत नाही. तिसरं वाक्य, देव संत आहे, देव सत्य आहे. तिसरं वाक्य, ही ग्रंथ सत्य आहे. 4 जन्म सत्य आहे. 5 मृत्यू सत्य आहे. आणि 6 ज्ञान सत्य आहे. आता 1 मिनिट वेळ देतो, तुम्हाला सांगा या 6 गोष्टी सोडून काय खरंय? बोला, कुठं काय खरंय? तुम्ही दोघं खाली बसा. काय खरंय लहानी? आणि खरंच काय खरंय? लहानाने बोला बोला पटकन. घेतलेल्या गाडीत आपण घरी जाऊच, गॅरंटी? पटकन बोला. घेतलेल्या गाडीत आपण घरी जाऊच याची गॅरंटी? बायको मिळेलच याची गॅरंटी? मिळाली तर तिला बाळ होईलच याची गॅरंटी नाही. झालेलं बाळ सुईचं येईलच याची गॅरंटी नाही. आलं तर आपल्याला सांभाळीलच याची गॅरंटी नाही. नोकरी लागलच याची गॅरंटी? आपण बायको मिळेपर्यंत जगूच याची गॅरंटी? बंगला होईपर्यंत आपण राहूच याची गॅरंटी? मग गॅरंटी आहे कशाची? या जगात 7 गोष्टीची गॅरंटी. 1 देव आहे. 2 संत आहेत. 3 ग्रंथ आहे. 4 जन्म होणारच. 5 मरण येणारच. आणि 6 ज्ञान आहेच. संत, ग्रंथ, जन्म, मृत्यू, ज्ञान सत्य.